नमस्कार मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल की हो माईक कुठला आहे. माईकची झाली पालखी. हो का, हो आता माईक पाडला बंद. काल तुम्ही बघितले माझ्या मुलाखती, त्या मुलाखती अडकत होत्या, खरखर आवाज येत होता. म्हणून जरा मित्राकडे आलो. आपला एक मित्र आहे, न्यूज रिपोर्टर आहे, आणि त्याच्याकडून हा माईक घेतलेला आहे. त्याचं नाव नाही सांगू शकत. सुरुवात करूया. उद्या जर नाशिकचं मैदान होतं आहे, त्या नाशिकच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील एक टॉपचे नावं या बैलगाडा शहरी क्षेत्रातील राहुलदादा ज्यांचा मथुर 1001 आणि एलियन 1001 यांच्या पैरेची चर्चा थोडीशी करूया. उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला हे दोघे जण पाळताना दिसणार आहेत, परंतु या दोघांचे पैरे जे आहेत ते वेगवेगळे असू शकतात आणि कोणकोणते असतील पैरे याची थोडीशी चर्चा करूया आपण. संबंध महाराष्ट्राला एक सगळ्यांची उत्सुकता आहे की मथुर कोणासोबत दिसेल, एलियन कोणासोबत दिसेल, पैरे कोणासोबत असतील, एक उत्सुकता आहे सगळ्यांना. तेच उत्सुकता म्हटलं जरा थोडीशी लोकांपर्यंत पोहोचवावी. एक मोठं मैदान नाशिकचं, सगळ्यात टॉपचा नंदी, महाराष्ट्राचा 1001 बिंजोडचा बादशाह, भारत केसरीचा मानकरी असलेला कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवलीकर कल्याण यांचा मथुर उद्या नाशिकच्या नंदीसोबत पळताना दिसणार आहे. नाशिकमधलाच त्याचा पैरा आहे. पैरा नाव माहीत नाही आहे मला, परंतु त्या ठिकाणचाच नंदी आहे. नाशिकमधला, आपल्या भागातला कुठलाच नंदी नाही मथुरसोबत पळणार, परंतु नाशिकमधला असा कुठला नंदी आहे की जो मथुरसोबत पळताना दिसेल. पैरे संध्याकाळीपर्यंत समजतील. संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ येईल, वॉच राहा. मथुरचा पैरा, सगळे पैरे येतील, मथुरचेच नाही आहे. पकासूर प्रश्नचिन्ह आहे, पळेल का नाही. कदाचित नाही सुद्धा पळणार, कदाचित पळेलसुद्धा. खात्री 100% कळेल तुम्हाला. थोडं एक 6-7 वाजता व्हिडिओ येईल, त्यात समजेल तुम्हाला. परंतु मथुरसोबत नाशिकचा नंदी आहे, एक चांगला आणि टॉपचाच नंदी आहे. तो उद्याच्या मैदानामध्ये मथुरसोबत पळेल. मथुरने फक्त गुलाल घ्यावा एवढीच अपेक्षा आहे. जसे बकासूर प्रेमी खूप आहेत महाराष्ट्रामध्ये, तसे मथुरचे सुद्धा खूप लोक फॅन्स आहेत. आणि सगळ्यात जास्त फॅन बेस असेल तर ग्राउंड लेवलला तर मथुरचंच आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मथुरवरती एवढी जनता प्रेम करते, ती ग्राउंड लेवललाच कळते. मथुरची ताकद, राहुलदादांची ताकद, किती फॅन बेस एवढा मोठा आहे त्यांचा. म्हणून म्हटलं जरा तुमच्याशी चर्चा करावी थोडीशी की नक्की उद्याच्या मैदानामध्ये मथुर कोणासोबत दिसेल. नाशिकचाच नंदी आहे, दोन्ही खांदी पळणारा नंदी आहे, चांगला नंदी आहे, फिट आहे. खूप साऱ्या शुभेच्छा मथुरला. उद्याच्या मैदानात एलियनचा पैरा कोण आहे, एलियनचा पैरा समजलेला आहे. एलियन आपल्याला पळताना दिसणार आहे. साहेब्या किंवा साहेबराव असं नाव समोर येतं आहे. त्या दोघातीलच नाव एकच आहे, साहेब्या की साहेबराव एकच नाव आहे, परंतु कुठला नक्की हे माहीत नाही आहे. तो नंदी जो आहे तो तुम्हाला माहिती आहे वेगाचा शेवट सारजागत दिसतो सेम. तो माऊली हा नंदी एक आहे बघा, त्याच्यासारखा सेम दिसतो, असाच हा साहेबी आहे. आणि तो उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे एलियनसोबत. आणि एलियन दाखवून देईल संबंध महाराष्ट्राला की तो काय चीज आहे. काही लोकांनी एलियनला कमी लेखले असं वाटते मला. त्यांनी ती चूक करू नये एलियनला कमी लेखण्याची, कारण की आत्ताशी तो या बैलगाडा शहरी क्षेत्रात 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये उतरला आहे. खेळ आहे, खेळामध्ये हार जीत होत राहते, परंतु त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. कारण की आता मथुरचं नाव पुढे चालवण्याचा एक वारसा त्याच्याकडे आहे. एक भविष्यातला सुपरस्टार आहे एलियन, त्याच्याकडे बघितलं जातं आहे, त्याच्याकडे पळसुद्धा तसा आहे. परंतु त्या पद्धतीचे पैरेसुद्धा त्या ठिकाणी झाले पाहिजेत, तेव्हाच मथुरचा वारसा जो आहे तो पुढे चालवू शकेल. परंतु मथुरची जागा घेणं एवढी सोपी गोष्ट नाही. मथुर आहे, मथुरचा विक्रम मोडणे इम्पॉसिबल आहे. आणि बघूया एलियन आणि साहेबराव उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि कशी पळेल जोडी काय वाटते तुम्हाला, कशा पद्धतीने या जोडीला स्पीड असेल बघूया. परंतु 100% सांगतो साहेबराव आणि एलियन हीच जोडी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. आणि मग तोसोबत तुम्हाला सांगितले नाशिकमधला नंदी आहे. बघूया उद्याच्या मैदानामधील हे 2 टॉपचे नंदी 1001 धावूनचे पळणार आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा
याच जोडीला